कन्या ही उत्तम संस्काराची स्थायी गुंतवणूक। सौ श्रीषा बच्चन सिंह। पोलीस लॉनमध्ये यंग इंडिया बिझनेस क्लबचा मातृशक्ती सन्मान सोहळा संपन्न। मुलगी ही उत्तम संस्काराची स्थायी गुंतवणूक असून ती समाजाच्या प्रगतीचे फलित आहे। पालकांनी मुलीला सुयोग्य शिक्षण देऊन तिला आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवून या जगाच्या उन्नतीची नांदी बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या पत्नी सौ श्रीषा बच्चन सिंह यांनी केले। सामाजिक सेवेत सक्रिय असणाऱ्या यंग इंडिया बिझनेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पर्वावर स्थानीय पोलीस लॉन येथे भव्य महिला सन्मान दिन साजरा करण्यात आला। या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती श्रीषा बच्चन सिंह बोलत होत्या। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष ज्ञानबाबू गर्ग, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सारंग पटेल, मिस इंडिया फेम तथा क्लबच्या ब्रँड अँबॅसिडर कुमारी कृष्णा मिश्रा, क्लबचे अध्यक्ष रमाकांत खेतान, व्यवस्थापकीय संचालक ॲडव्होकेट देवेंद्र अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने व निशा टावरी यांच्या सांस्कृतिक श्लोकाने या सोहळ्याचा रंगारंग प्रारंभ करण्यात आला। महानगरातील या पहिल्या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत यात सहभाग घेतला। प्रास्ताविक क्लबचे व्यवस्थापकीय संचालक ॲडव्होकेट देवेंद्र अग्रवाल यांनी करून या मातृशक्ती सन्मान सोहळ्याची भूमिका मांडली। आपल्या मनोगतात ज्ञानप्रकाश गर्ग यांनी मातृशक्ती या समाज व संस्कृतीच्या विकासाच्या पाईक असून त्यांची प्रगती म्हणजे ही समाजाची खरी प्रगती असल्याचे स्पष्ट केले। आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या समाजातील गरजू व काहीतरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बँक मदतीसाठी सदैव तत्पर असून गरजू महिलांनी बँकेशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले। या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 16 महिलांना पुरस्कार रत्नाने सन्मानित करण्यात आले, तर 85 मातृशक्तींना सन्मान रत्न पुरस्कार देऊन तर 11 महिलांना सहयोग रत्न पुरस्कार प्रदान करीत सर्व मातृशक्तींचा मोमेंटो देऊन भावपूर्ण गौरव करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय मनोगतात क्लबचे अध्यक्ष रमाकांत खेतान यांनी या उपक्रमाची माहिती देत महिलांच्या स्वावलंबन व रोजगारासाठी हा क्लब सदा सक्रिय असून महिलांनी या क्लबच्या माध्यमातून आपल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले। वक्ता परिचय किरण हिरानंदानी यांनी तर संचालन प्राध्यापक शारदा बियानी, राजश्री सोमानी यांनी तर आभार ॲडव्होकेट देवेंद्र अग्रवाल यांनी मानले। यावेळी क्लबचे संचालक निकेश गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, हरीश लाखानी, सिद्धार्थ रुहाटिया, विवेक मंत्री विदुर शर्मा, दीपाली देशपांडे व अकोला चॅप्टरचे अध्यक्ष योगेश चिमोटे, सचिव राजेश लोहिया, कोषाध्यक्ष दीपक कोरा समवेत बहुसंख्य पदाधिकारी, महिला व नागरिक उपस्थित होते।